करताय ज्याचं तुम्हाला सांगितलं रोज झाडून देते 1 दिवस झाले 2 दिवस झाले त्यांचं त्यांना काय लोक त्यांच्या घरा घ्यायचा लोकांचे कष्ट करतात त्याचा फायदा अख्ख्या गावाला होतो आणि तुम्हीच त्याच्यात उपेक्षित आणि दुर्लक्ष राहत असाल तर त्याचा काय उपयोग नाही. बाबूराव, जपानमध्ये साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार हा शिक्षकापेक्षा जास्त आहे. का तर ते लोकांची स्वच्छता तुम्ही जर राखली तर गाव स्वच्छ आणि लोकांचं शरीर किंवा आजारपण येणार नाही असा हेतू मनामध्ये ठेवला जातो. प्रत्येक शाळेमध्ये मुलांना पहिली शाळा झाडायला लावतात, त्याच्यानंतर टॉयलेट साफ करायला लावतात. का करायला लावतात तर त्यांना सवय लागते की घाणच केली नाही तर साफ करायला लागणार नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना खूप मोठी डिमांड जपानमध्ये आहे, कारण त्यांना पगार जास्त आहे, त्यांच्यावरती लक्ष सरकार जास्त देतं. ती लोक आहेत म्हणून जपान स्वच्छ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याला किंमत जास्त आहे. पण आपल्याकडं तेच बघितलं तर ते विरोधाभास आहे, उलटा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीच्या जोरावरती आपण गाव स्वच्छ ठेवतो, स्वच्छ राहतं. त्यामुळे तुमच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये दुर्लक्ष उपेक्षा होणार नाही. रोटरी क्लब, ग्रामपंचायत, नारायणगाव ज्येष्ठ नागरिक संघ हे तुमच्या बरोबर आहे. तुमची कुठलीही समस्या असेल, अडचण असेल ते आपण सोडवण्यास 100% प्रयत्न करणार आहोत. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने हमी देतो. पुनश्च एकदा ज्येष्ठ नागरिक संघ, ग्रामपंचायत, संतोष नाना आणि रोटरी क्लबच्या वतीने तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.